किती दिवस असा चोरी करूनच जगणार आपण. अरे गप्प बैस. बरं, मग मी काही नाही बोलत. मला भीती वाटतेय. सगळे लोक पाहतील ना. माझ्या प्रिय मित्रा, आजपासून नाही करणार. तू इकडे तिकडे तर पहा. काही हाती लागेल तर बघ. एक माणूस एका गध्याला घेऊन जातोय. काही करू शकतो का? त्या गाढवाला मी मिळवीन. ते कधीच नाही होणार. तू गप्प बस रे. हे मी सांगतोय. फक्त माझं म्हणणं ऐक आणि आवाज करू नको. तसे ते दोघं गाढववाल्याच्या मागे हळूहळू गेले आणि गाढववाल्याला माहिती पडू न देता गाढवाच्या गळ्यातून दोरी काढून मित्राला दिली. ये ये, पटकन या गाढवाला घेऊन चालला जा. गाढववाला गाढवाच्या जागी माणसाला पाहून हैराण झाला. हा, अरे हे काय? तू कोण आहेस? माझा गधा कुठे गेला? तू कसं काय माझ्या दोरीत अडकलास? हा, मी विचारलं की माझा गाढव कुठे आहे? प्रभू, मी तुमचाच गाढव आहे. एका श्रापामुळे मी गाढव झालो. कृपया माझी गोष्ट ऐका. बोल, ऐकतो. माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. लहानपणीपासून माझ्यात सगळ्या वाईट सवयी होत्या. अखेर कंटाळून माझ्या आईने मला श्राप दिला की तू एक गाढव होशील. किती मार मला आईकडून सहन करावं लागलं. अशा हालतीत मी तुम्हाला भेटलो. आणि मग? हे प्रभू, आता या प्रवासात या श्रापातून मुक्ती मिळाली. मी परत माणूस झाल्यामुळे मी खूप खुश आहे प्रभू. खूप खूप धन्यवाद. अरे भाऊ, जर मला आधीच कळलं असतं की तू माणूस आहेस तर मी तुला इतकं मारलंच नसतं. माफ कर, तू आता जाऊ शकतोस. हे घे पैसे. आता जा माझ्या मित्रा. मुलांनो, गोष्ट इथे संपली नाही. कहाणीचा शेवट असा. एके दिवशी गाढववाला दुसरा गाढव घ्यायला बाजारात गेला. आपला गाढववाला गाढवांना बघत होता. त्याचं अचानक लक्ष गेलं तर त्याचा जुना गाढव तिथेच उभा होता. गाढववाला हैराण झाला. काय झालं? दारू पिऊन तू आपल्या आईकडे परत गेला की काय? आपल्या अनुभवावरून तू शिकवण नाही घेणार तर काय करायचं? काही असो, मला आता तू नकोयस.